फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि सर्व महामानव ज्यांनी या जगामध्ये समता प्रस्थापित व्हावी आणि मानव मुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न करणारे सर्व महामानव, त्यांच्या चरणी सर्वप्रथम मी वंदन करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित पूज्य भंतेजी, धम्मबोधीजी, भंते धम्मानंदजी, मोगलायनजी आणि या कार्यक्रमासाठी मला आवर्जून निमंत्रित करणारे आमचे श्री वाघमारे साहेब, मोरे आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाच्या साठी मला उपस्थित राहण्यासाठी आपण निमंत्रित केलं। असे कार्यक्रम आवश्यक असतात, अशा जागा आवश्यक असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण जनमानसामध्ये पोहोचण्यासाठी, लोकांमध्ये पोहोचण्यासाठी, सामान्य नागरिकांमध्ये पोहोचण्यासाठी अशा जागा, असे बुद्धविहार, असे कार्यक्रम आणि अशी गाणी आवश्यक असतात। बाबासाहेब म्हणाले होते की माझे 10 भाषण जे काम करतात ते काम एक शायराचं गाणं करतं। अतिशय सुंदर असं गीत मला ऐकायला मिळालं। हे सुंदर गीत अशाच पद्धतीनं प्रबोधनाचं काम करावं, लोक शिक्षणाचं काम करावं, लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करावी। धम्म काय आहे, बुद्ध काय आहे, संघ काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ काय आहे, हे सांगणारे असे गीत असतील तर नक्कीच प्रबोधन होईल, त्याच्यातून परिवर्तन होईल। मी सुरुवातीलाच थोडंसं कटू बोलेल, असे जसे गाणे मला ऐकायला आले, वामनदादा कर्डकांची आठवण येते। आयुष्यभर ज्यांनी बाबासाहेब सांगण्यामध्ये, धम्म सांगण्यामध्ये आणि लोकांच्या भाषेमध्ये सांगण्यामध्ये, तळागाळातल्या अशिक्षित माऊलीला समजेल या भाषेमध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीचा, धम्माचा प्रचार आपल्या गीताच्या माध्यमातून आयुष्यभर केला। त्या वामनदादा कर्डकांचं नाव घेत असताना अलीकडच्या काळामध्ये अनेक चित्रविचित्र गाणी मला ऐकायला भेटतात ज्याचा प्रबोधनाशी काही संबंध नसतो, धम्माशी काही संबंध नसतो, चळवळीशी काही संबंध नसतो, त्याच्यामध्ये असते फक्त उचकावणं। अशा गीतां आता मला भंते जे आहेत किंवा आयोजक आहेत किंवा आपण सगळेजण आहात, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा प्रोग्राम असतो त्यावेळी जे गीत सादर होतात स्टेजवरून, जी सामना नावाची पद्धत आहे, भीमगीतांचा सामना। सामना कशासाठी बाबा? मुकाबला कशासाठी? हा पण बाबासाहेब सांगतोय, हा पण बाबासाहेबांचेच विचार सांगतोय, तो पण बाबासाहेबांचेच विचार सांगतोय, सामना कशासाठी? असा काही वाद आहे का? तर ह्या स्टेजच्या माध्यमातून मी आवर्जून याच्यासाठी उल्लेख केला की ही पण एक गोष्ट रुजली पाहिजे की जेव्हा एक स्टेज मिळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, तथागत गौतम बुद्धाच्या नावाने एक स्टेज मिळतं, त्यावेळी फक्त स्टेजवरून गीताच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचारच ऐकला गेला पाहिजे। तिथं काहीतरी असकट विचकट बोलणं, हा तिला शिवाय देतो, ती याला शिवाय देते आणि त्याच्यात समोर बसलेली भोळी भरली टाळ्या वाजवते, त्याच्यातनं काय साध्य होतं? त्यातून धम्माचा अपमान होतो, त्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान होतो आणि ही गोष्ट तुम्ही टाळाल अशी मला अपेक्षा आहे। इथं बसलेले फक्त या गावचेच नागरिक नसतील, आजूबाजूचे पण नागरिक असतील, इतर गावातले पण नागरिक असतील, तर त्यांनी ही गोष्ट सोबत जाऊन जेव्हा तुमच्या गावामध्ये कार्यक्रम होणार असतील तेव्हा आयोजकांना सांगणं अपेक्षित आहे की फक्त मंचावरून बाबासाहेबांचे विचार सांगा, कोणाला धमकावणं, कोणाला उचकावणं, कोणाला इतरांना काही बोलणं हे अपेक्षित नाही। हे मला इथं सुंदर गीत ऐकायला मिळालं म्हणून मी सांगितलं। आमचे पवार साहेब आहेत, ते फार चांगलं प्रबोधन करतात गीतांच्या माध्यमातून, मला इथं त्यांची पण भेट झाली। बघा, मी काही फार बोलणार नाही, पोलीस म्हणून
मी इथं पदभार घेतल्यानंतर किंवा इतरही वेळी मला असं वाटलं की बाबासाहेबांनी एवढं सगळं झाल्याच्या नंतर एवढं आयुष्यभर दुःखामध्ये शोषणामध्ये घालवल्याच्या नंतर तथागत गौतम बुद्धाचा धम्म अहिंसावादी दिलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठे कोणाचा बदला घ्यायची भावना आहे का? म्हणजे मला त्रास झाला आता मी त्रास देईल अशी भावना आहे का? नाही. याच्यामध्ये एकच भावना आहे, माझ्या गोरगरीब समाजाला शोषणामध्ये दिवस काढलेले आहेत, त्या शोषण संपून दुःख संपून चांगलं काहीतरी त्यांच्या पदरात पडावं आणि त्यांचे कल्याण व्हावं. आणि ते कल्याण होणार तथागत गौतम बुद्धांच्या माध्यमातून, त्यांच्या धम्माच्या माध्यमातून, हे बाबासाहेबांनी जाणलं. आणि एकच गोष्ट सांगतो मी, नुसतं पंचशिलाचं जरी पालन केलं ना जनतेची, तरी पोलिसांची गरजच नाही पडणार. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि, अभिनदाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. मुसावादा, खोटं बोलणार नाही, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. आणि सर्वात शेवटचं आणि महत्वाचं, सूरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी. दारू, गांजा, अफू, कुठलंही मादक पदार्थ सेवन नाही करायला, त्याच्यापासून अलिप्त राहण्याची मी शपथ घेतो. नुसतं हे पंचशिलाचं जरी पालन केलं ना, तर पोलीस डिपार्टमेंटचीच गरज नाही पडणार, कोर्टाची गरज नाही पडणार. म्हणून बाबासाहेबांनी फार विचार करून तुम्हाला हा धम्म दिलाय. त्याचं पालन करणं आणि एकदम सुटसुटीत सोपं, कुठलंही कर्मकांड नाही. काय आहे पंचशील? शपथ आहे की मी असं असं वागण्याची शपथ घेतो. आपण म्हणतो, पण वागतो की नाही आता ज्याचं त्याने ठरवावं. ठीक आहे. माझं सांगण्याचं कारण हे की स्वतःमध्ये बदल घडणं आवश्यक आहे. अत्तदीप भव. जोपर्यंत स्वतःमध्ये बदल घडत नाही तोपर्यंत इतरांना सांगण्याचा आपल्याला अधिकार असत नाही. आणि इतरांना सांगायला जेव्हा आपण जाऊ, शहाणपण जाऊ, आता मी इथं 4 गोष्टी तुम्हाला सांगून जाऊ शहाणपणाच्या, तर तुम्ही माझं पण कॅरेक्टर बघणार की हा कसा वागतो आम्हाला सांगतो. तर त्यामुळे स्वतःमध्ये जोपर्यंत बदल घडत नाही तोपर्यंत इतरांना सांगण्याचा अधिकार आपल्याला असत नाही. म्हणून अत्तदीप भव. स्वतःमध्ये सुधारणा करा. तरुण मंडळी आहेत, मी फार काही बोलू शकतो या विषयावरती, 2-2, 3-3 तास मी बोलू शकतो, परंतु थोडक्यात सांगतो. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. पाणी जेव्हा उथळ असतं, आता पूर परिस्थितीमध्ये बघितलं असेल, पाणी जेव्हा उथळ असतं त्याला खळखळाट फार असतो. त्याच्यामुळे फक्त सोशल मीडियावरून, व्हॉट्सअपवरून वाचून तुम्ही भाषण द्यायला आणि छानपण शिकवायला जाऊ नका. बघा काय वाचायला पाहिजे. एक तर तुमचा अभ्यास, तुमचं शिक्षण हे फार चांगलं पाहिजे, ग्रास्पिंग फार चांगली पाहिजे, परिस्थितीची समज पाहिजे. त्यानंतर तुम्ही काहीतरी आपलं मत व्यक्त करण्यासाठी सक्षम बनाल. त्यासाठी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण वाचा. सुटसुटीत सांगतो मी. पहिल्यांदा धनंजय कीर लिखित चरित्र वाचा. त्यानंतर चांगदेव खैरमोडे लिखित बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचे 12-13 खंड आहेत ते वाचा. आणि त्याच्याही पहिले बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ 10 वेळा वाचा. आणि त्याच्यानंतर ठरवा की माझ्यात ती पात्रता आहे का, मी काहीतरी इतरांना सांगेल, इतरांना भाषण देईल. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी असताना फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं, इतर कुठल्याही भानगडीत पडू नये, दारू पिऊ नये, गांजा उडू नये. नशा करायची असेल तर फक्त अभ्यासाची, शिक्षणाची आणि ज्ञानाची. आणि चळवळीमध्ये विद्यार्थ्यांनी किती आक्रमक असावं,
एक किस्सा सांगतो मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते 1920च्या आसपास, त्यावेळी भारतामध्ये होम रूल लीग चालू होते. लोकमान्य टिळक, डॉक्टर ॲनी बेझंट, लाला लजपत राय हे भारतामध्ये फार मोठी चळवळ उभी करत होते. त्यावेळी लाला लजपत राय अमेरिकेमध्ये होते, न्यूयॉर्कमध्ये. तिथं एक विद्यार्थी त्यांना सगळ्यात आधी कोलंबिया विद्यापीठाच्या सकाळी लायब्ररीत बसलेला दिसायचा आणि सगळे गेल्यानंतरही तोच विद्यार्थी वाचत बसताना दिसायचा. मग त्यांनी प्रोफेसर सेलिगमॅनला विचारलं, कोण हा विद्यार्थी एवढा प्रतिभावान दिसतोय? ते म्हणाले की हा तुमच्या इंडियाचाच विद्यार्थी आहे आणि ह्या विद्यापीठातला फार हुशार विद्यार्थी आहे. लाला लजपत राय बाबासाहेबांकडे गेले आणि त्यांनी विचारलं, तुमच्यासारखे प्रतिभावान तरुण, ज्ञानी तरुण जर आमच्या होम रूल लीगच्या आंदोलनाला मिळाले तर आमचं आंदोलन खूप पुढे जाईल, देशाला त्याचा फायदा होईल. त्यावेळी बाबासाहेबांनी काय सांगितलं हे खूप महत्वाचं आहे. लाला लजपत राय यांना देश पातळीवरचा एक नेता म्हणतोय की तुम्ही आमच्यासोबत या स्वतः भेटून, पण बाबासाहेब म्हणतायत की मी या ठिकाणी बडोद्याच्या सयाजीराव महाराज गायकवाडांच्या शिष्यवृत्तीने शिक्षण घेण्यासाठी आलेलो आहे. मी आज चळवळीत पडेल, पण मला माझं ध्येय माहीत आहे. मी आज माझ्या शिक्षणाला खंडित केलं तर यानंतर कधीही मला शिक्षणाची संधी भेटणार नाही आणि कधीही मी माझं समाजाचं कल्याण करू शकणार नाही. त्यांनी नम्रपणे लाला लजपत राय यांना नकार दिला. विचार करा, त्यावेळी ते लाला लजपत राय यांचं मान्य करून स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, होम रूल लीगच्या चळवळीमध्ये ऍक्टिव्ह झाले असते, त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला असता आणि पुढे ना ते संविधान लिहू शकले असते, ना ते तुम्हाला बुद्धाचा धर्म देऊ शकले असते. म्हणून विद्यार्थी असताना शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही शिक्षण घेऊन काहीतरी उच्च पदस्थ अधिकारी होता किंवा व्यावसायिक होता किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये यशस्वी होता, त्यानंतर मग चळवळ याला ऍक्टिव्हली तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आणि कुठलाही संकुचित विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करणं पण अपेक्षित आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. जी पुरोगामी, प्रतिगामी सर्व प्रकारच्या चळवळींचा अभ्यास करून त्या चळवळीवर मत बनवून नंतर तुमचं मत व्यक्त करणं अपेक्षित आहे. त्यामुळे एकांगी कुठलाही विचार करू नका. सर्व याचा विचार आपण केला गेला पाहिजे. या ठिकाणी एक अत्यंत सुंदर केंद्र उभं राहील याच्यामध्ये मला कुठलाही डाऊट नाही. जसा काही लोकांनी पुढाकार घेतला त्यातून हे केंद्र उभं राहत आहे. याच्यामध्ये या केंद्रातून चांगला विचार घेणं आणि हा विचार आपल्या घरामध्ये पोहोचवणं हे आमच्या माता भगिनींची एक जबाबदारी असेल. या ठिकाणाहून अत्यंत चांगलं कार्य घडो. या 1-2 वर्ष इथं असणार आहे. या 2 वर्षाच्या काळातच हा प्रोजेक्ट पूर्ण हो अशी माझी अपेक्षा पण आहे. भंतेजी या ठिकाणी असणार आहेत. भंतेजींच्याबद्दल काय सांगावं. बुद्ध म्हणाले, दुःखवे चारिक, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय अत्तानुकंपाय, आदि कल्याण, मध्य कल्याण, अंतिम कल्याण. हे कल्याणकारी उपदेश करण्यासाठी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्यासाठी भंतेजी असतात. त्यांच्याकडून नक्कीच तन्मदेशना वेळोवेळी घेत चला आणि पंचशिलाचं पालन करा. इतर कुठलीही अडचण येणार नाही. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि कार्यक्रम संपत असताना मी आलो. सकाळी मला यायचं होतं पण काही कारणामुळे येता आलं नाही. तर इथं मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि याच्या पुढेही इथे काम पूर्ण झाल्यानंतर किंवा इन बिटवीन येत राहील आणि लक्ष ठेवेल. लक्ष कशा अर्थानं पोरांवरती लक्ष ठेवेल. आता भंते जे आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत,
पण कोणी म्हणेल साहेबांनी इथं स्टेजवरून पंचशील सांगितलं, अहिंसेचं सांगितलं, पण कोणी आगाऊपणे केलं तर ती अहिंसा थोडीशी बाजूला ठेवावं लागते आम्हाला. त्यांना त्यांच्याच भाषेत सरळ करू शकतो आम्ही. त्यामुळे आगाऊपणा कोणी पोरांनी करू नये, नीट राहायचं, शिक्षण घ्यायचं, कुठलीही व्यसन करायची नाही आणि एक चांगला माणूस म्हणून, चांगला नागरिक म्हणून या समाजाचं देणं लागतो, ते देणं लागतो याची भावना जाणीव ठेवून विचारांचं आदान प्रदान करावं आणि धर्माचं पालन करावं. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम.